नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवत आहेत वाटाण्याची कचोरी किंवा मटर कचोरी. आता आपल्याला काय काय साहित्य लागते ते सांगते. वाटाण्याचे शेंगदाणे, सांबार, लसण, नमक म्हणजे मीठ, ओवा, सोप, धने, मिरची हे एवढं साहित्य आपल्याला लागणार. कचोरीसाठी हे एवढं साहित्य आपल्याला लागणार. आता आपण 1 वाटी वाटाणे घेतले. आता आपण याच्यात टाकून घेऊ. त्याच्यानंतर लसण घेऊ. त्याच्यानंतर ओवा पण टाकू. आता आपण धने पण टाकून घेऊ याच्यामध्ये. बघा, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सोप पण टाकायची याच्यामध्ये. आता जिरे टाकून घेऊ याच्यामध्ये आपण. त्याच्यानंतर सांबार टाकू. आपल्याला मिरच्या पाहिजे तशा टाकू आपण याच्यामध्ये. बघा, आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर मीठ टाकू. आता हे मिक्सर मधून काढून घेऊ. बघा, तुम्ही बघू शकता. बघू शकता आपण अशा पद्धतीनं काढून घेतलं. लय बारीक पण नाही काढायचं, लय ठोकर पण नाही काढायचं. मिडियम मिश्रण करायचं. बघू शकता. बघा, अशा पद्धतीने आपलं मिश्रण काढण्यात आलं. बघा, तुम्ही पण असंच काढून घ्यायचं. जास्त जाड पण नाही, जास्त बारीक पण नाही, मीडियम मध्ये काढायचं. बघा, बघू शकता तुम्ही. आपल्याला आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. याच्यामध्ये मोहऱ्या टाकून घ्यायच्या तेलामध्ये. बघा, मोहऱ्या तडतडल्यावर नंतर हे मिश्रण केलं ते त्याच्यात सोडायचं. त्याच्यानंतर हे सर्व काही परतून घ्यायचं तेलामध्ये पद्धतशीर. हे सर्व काही बुडायला लागलं तरी बी आपण असं काढून घ्यायचं. तेलामध्ये चांगल्यानं परतून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता. सर्व काही चांगल्या पद्धतीनं असं परतून घ्यायचं. थोडं असं बुडायला लागलेलं पण काढून घ्यायचं सर्व काही. हे आपलं मिश्रण तयार झाल्याच्या नंतर आपण प्लेटीत काढून घ्यायचं हे सर्व काही. बघा, बघा, अशा पद्धतीनं तयार झालं. बघा, आपलं मिश्रण तयार झालं. अशा पद्धतीनंच घ्यायचं सर्व काही तयार करून. बघू शकता तुम्ही. हे 1 वाटी मैदा घेतला. याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आपल्याला. आता याच्यानंतर ओवा टाकू याच्यात. बघा, त्याच्यानंतर तेल टाकायचं चमच्याभर. बघा, त्याच्यानंतर पाणी थोडं थोडं सोडून त्याचा उंडा बनवून घ्यायचा आपल्याला. बघा, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सर्व काही बनवून घ्यायचं.
आपला असा उंडा बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर छोट्याल्या पुऱ्या बनवून घ्यायच्या. आपल्याला पाहिजे तसंच पाणी सोडायचं. जास्त पातळ नाही करायचं, थोडंसं जाडच ठेवायचं. हे 15 मिनिटं झाकून ठेवायचं. बघा, बघू शकता तुम्ही 15 मिनिटं झाली आपले. आता बघा आपण काढून घेऊ शकतो. अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या. हे आपण हे सारण केलेलं याच्यात टाकून द्यायचं. अशा पद्धतीनं हे दुमटून घ्यायचं. सर्व काही पुऱ्या अशाच भरून घ्यायच्या. मिश्रण केलेलं सर्व काही असंच भरून घ्यायचं. बघू शकता बघा. अशा प्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घेतल्या. बघा, तुम्ही बघू शकता सर्व काही अशाच बनवून घ्यायच्या. चला आता आपण तळायला घेऊ. मध्ये तेल टाकलं. आता आपण हे तळायला टाकू. बघा, अशा पद्धतीनं सर्व तळून घ्यायच्या. खायला पण खूप चांगल्या लागतात. अशाच प्रकारे सर्व काही तळून घ्यायच्या. खायला पण खूप सुंदर आहे. रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.